if I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love, moving through me like a wildfire, like a wildfire. श्रुतिका नानासाहेब पवार इयत्ता पहिलीमध्ये बघा, पहिलीत अनेक वेळा विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत लिहायला वाचायचा पण प्रश्न असतो, पण या मुलीनं बुद्धिवंतच्या परीक्षेमध्ये केंद्रात तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. तिचा सन्मान या ठिकाणी होतोय. पुढची विद्यार्थिनी श्रावणी संजय जाधव इयत्ता दुसरी, म्हणजे आता तिसरीत आहे ती. दुसरीतल्या परीक्षेत तिने यश मिळवलंय. ती जिल्ह्यात दुसरी आली. त्यानंतर श्रेयश अनिल पाटोळे आता इयत्ता तिसरी, दुसरीच्या बुद्धिवंत परीक्षेत जिल्ह्यात 5वा. श्रेयश पाटोळे, चला लवकर यायचं. त्याच्या पुढे कार्तिक लक्ष्मण पवार हा केंद्रात पहिला आलेला आहे. इयत्ता दुसरीच्या शिक्षिका, मार्गदर्शक शिक्षिका होत्या वाघमोडे मॅडम, त्यांचं या ठिकाणी शब्दसुमनानं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर स्वरांजली सचिन कोकरे ही पण केंद्रात प्रथम आलेली आहे.
यानंतर श्रद्धा शिवाजी थिटे, केंद्रात दुसरी. शंभूराजे सागर गोरे, पुढचा शिवतेज वसंत क्षीरसागर. टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे त्या. नंबर आला नसला तरी टाळ्या तरी वाजवायच्या. घ्या की, या की पुढं या सगळीच या. हो या पाठीमागची पण पुढे. पवार सर या पुढं या. शंभूराज इकडे या. शंभू इथे इथे इकडे पुढे तोंड करून बरं. ती ट्रॉफी सवाशी धर, पाठीमागची ट्रॉफी सवाशी धर. पुढचा शिवतेज वसंत क्षीरसागर, केंद्रात चौथा. पुढं स्वदीप दिलीप पवार, हा पण केंद्रात चौथा आहे. नंतर आरोही सुशील तोडकरी, ही मंथन मध्ये केंद्रात पहिली आली आहे आणि बुद्धिवंत परीक्षेमध्ये पण तिने यश मिळवलेलं आहे. पुढं सृष्टी सागर नायको, केंद्रात पाचवी, बुद्धिवंत परीक्षा. यानंतर साई सचिन नायको, केंद्रात सहावा. पुढे बघ. आणि ज्यांनी बक्षीस घेतलंय तरी ट्रॉफी घेऊन सगळेजण पुढे या. झेंड्याजवळ उभा राहा. स्टेजवर यायचं, सगळ्याच एकत्र फोटो काढायचा. सगळेजण या. यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रामध्ये विविध स्पर्धा घेतलेल्या होत्या, त्यात पण आहे आणि ती दररोज संध्याकाळी 4:45 वाजता बाबळगावला जाऊन सराव करते. सगळीजण पुढे या, सगळी मुलं पुढे या. या ठिकाणी आर्या पवार हिला आपल्या मेंढापूर गावचे आदर्श ग्रामस्थ सरवळे भाऊसाहेब यांनी 500 रुपयाचं बक्षीस याच ठिकाणी जाहीर केलं आणि ते तिला देत आहेत. आता पहिली कुस्ती तालुक्यात जिंकली नळीला, दुसरी खंडाळीला जिंकली मोहोळला, म्हणजे तालुका ओलांडलाय. आता जिथं जिथं कुस्तीचं फड असतील, कदाचित तिला तिच्या पालकाला माहीत नसतील, ग्रामस्थांनी ते तिला माहीत करून द्या. झालं का फोटो सेशन? ओके. ते शांतपणे ऐकून घ्यायला राजमाता जवळ शिरायला लागले, त्यांच्यावर संस्कार केले म्हणूनच शिवराय छत्रपती बनू शकले. म्हणूनच म्हणते की विरोधीचा मुलगा धन्यती माई, विरोधीचा मुलगा धन्यती माई. नाव दी गाव किशोरांच्या, नाव दी गाव किशोरांच्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. देश खूप आवडतो, एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. श्रेयांश आहे. Today 15 we are celebrating Independence Day. आदित्य रागणी पुढे या. Thank you, welcome. चला श्रुतिका पवार इयत्ता दुसरी. माझे नाव श्रावणी संजय मखर. माझा सर्वांना नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. आपण आपल्या शाळेत झेंडावंदन साजरी करतो. या दिवशी आपल्या शाळेत प्रभास फेरी काढली जाते. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जिंजवर. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरंजनी सचिन कोकरे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांना, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊंविषयी काही 2 शब्द
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीणच पाहिजे, गोष्टी सांगायला आजीच पाहिजे, हट्ट पुरवायला मावशीच पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामीच पाहिजे, जीवनाच्या साथीला मैत्रीणच पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायकोच पाहिजे. पण हे सर्व करण्याआधी एक तर मुलगी जगली पाहिजे. म्हणून म्हणतात मुलगी वाचवा देश घडव. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यामुळे हा दिवस पाहिजे. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऋषभ संजय कुमार मकर. मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहाने आपण 15 ऑगस्ट साजरा करतो. हा दिवस भारतीयांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला स्वातंत्र्य दिन 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणून मला असे म्हणावेसे वाटते, तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि जसा आवाज ठेकेत आहे तसा टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे त्या. उत्सव तिरंगाचा भारत सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुतेज बसवंत क्षीरसागर आहे. आपण आज स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपला भारत देश 15 ऑगस्ट एक राष्ट्रीय सण आहे. मला माझा देश खूप आवडतो. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव श्रेया शैलेश पाटोळे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशभक्तांनो, सर्वांना माझा नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला. जन्म घेतला त्यांनी देशासाठी हुतात्मा झाले. नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केले. एवढे बोलून मी माझ्या भाषेचा पद. जय हिंद, जय भारत. माझे नाव शर्वरी सिद्धेश्वर चव्हाण. मी आता 3री शिकत आहे. मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. आपल्या भारताला वाच पटपट. इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या. नाव चैत्राली आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. आर्या पवार भाषण करण्याचे. उपस्थित सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शालेय समिती, सर्व टीम आणि माझे सहकारी, प्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण तो स्वतंत्र करण्यासाठी ज्या हुतात्म्याने बलिदान दिलं, ज्यांनी रक्त सांडलं, त्याच्यानंतरच आपण हे मुक्तपणे आपण फिरतोय, मुक्तपणे वावरतोय. पण त्यांच्या बलिदान आपलं पण एक काय कर्तव्य आहे की आता जसं तुम्ही तुमची शाळा कशी स्वच्छ ठेवली, टापटीप दिसतात सगळे,
आज खास करून मी सगळं शिक्षक वर्गाचं कौतुक करतो. मी पण विद्यार्थ्याप्रमाणे ड्रेसकोडमध्ये आला. तुमचं अभिनंदन. तुमच्या गावकऱ्यांना खूप आवडलं ते. आणि शिक्षक लोकांनी पण खूप मेहनत घेतली विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी. त्यांचे कवायती असतील, गाण्यावरती कवायती गाणं सोपं नाही आहे, पण ते शिक्षकांनी करून दाखवलं आहे. भाषणांची तयारी असेल, त्यामुळं शिक्षकांचं खूप मोलाचं योगदान आहे विद्यार्थी घडवण्यात. असंच आमच्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना घडवा ही विनंती करतो. आणि कांबळे सरांनी मगाशी सांगितलं की मराठी शाळा ही सगळ्यांची आहे. कुठल्याही पॉलिटिकल माणसाने त्यांना काय शालेय समितीसाठी काहीतरी निवड करायची आहे, तर कुठल्याही मी एक विनंती करतो की कोणीही तुम्ही हस्तक्षेप करू नका. जे कांबळे सरांना करायचं आहे, जे विद्यार्थ्यांचे पालक असेल त्यांनीच फक्त इथे उपस्थित राहावा, त्यातूनच ते समिती तयार करू द्या, अशी मी गावकऱ्यांना पण विनंती करतो. आणि जसं की आपण विकासाचं हे करतोय कांबळे सर, शाळेच्या विकासामध्ये कोणी कितीही कार्य करू द्या, ग्रामपंचायत काम करत आले, इथून पुढेही काम करत राहणार. 1 ते 2 महिन्यात तुम्हाला मराठी शाळा पूर्ण चेंज झालेली दिसेल. तुम्हाला पण त्याच्याविषयी सगळी माहिती आहे. तर उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा आणि विशेष करून रोंगे सरांची मुलगी, रोंगे सरांचं खास करून कौतुक करूया आपण की नीट एक्झाम किती गाजले ह्यावेळेस. सगळ्या भारतभर त्याची चर्चा होती. त्याच्यानंतर काय मंत्र्यांचे राजीनामे झाले. एक परीक्षा देणं किती क्रिटिकल असतं. रोंगे सरांच्या मुलीने 2 एक्झाम दिल्यात, नीटच्या 2 परीक्षा दिल्यात. एकाला रद्द केली, दुसऱ्यात ती टॉपर झाली. मग तिचं विशेष कौतुक करा. आणि मी रोंगे सरांना विनंती करतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही तुमच्या मुलीचा सत्कार ग्रामपंचायतमध्ये ठेवतोय. तुम्ही तो स्वीकारा एवढे विनंती करतो. धन्यवाद.